मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की माझ्यासाठी आज एवढं छान सरप्राईज असेल. तर काल होती आमची ॲनिव्हर्सरी आणि त्याची सुरुवात झाली असं भांडत भांडत एकमेकांना विश करून. मग हे म्हणले चल तुझ्यासाठी एक छान ड्रेस घेऊन येऊ. मग आम्ही आधी सकाळी मार्केटमध्ये गेलेलो ड्रेस खरेदी करण्यासाठी आणि मला काहीच कल्पना नव्हती की नेमकं पुढे काय होणार आहे. आणि मग शॉपिंग करून घरी आलो, छान रेडी झालो आणि निघालो जिथे यांनी माझ्यासाठी सरप्राईज अरेंज केलं होतं. आणि मलाही कल्पना नव्हती की आम्ही नेमकं कुठे जाणार आहोत आणि काय सरप्राईज असणार आहे. आणि खरंच तिथं गेल्यावर अशी मस्त अशी आमची एंट्री झाली. खरंच डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि हे सगळं पाहून मी तर खरंच खूप खुश होते. आणि आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले आणि अरेंज मॅरेज असल्यामुळे सुरुवातीचा काळ एकमेकांना समजण्यातच गेला. त्यानंतर आम्ही मस्त छान केक कटिंग केलं आणि 6 वर्षात एक गोष्ट मात्र मला नक्की कळली की नवरा बायकोचं नातं नेमकं घडतं कसं. नवरा बायकोमध्ये नातं हळूहळू खुलतं. आधी आम्ही खूप भांडायचो, छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद व्हायचे, कोण बरोबर कोण चूक हे सिद्ध करण्यातच वेळ जायचा. पण नंतर जशी जशी वेळ गेली ना तसं तसं सगळ्या गोष्टी छान होत गेल्या. तसं तर अजूनही आम्ही खूप भांडतो, भांडायला काही कमी नाहीये. नवरा बायको म्हणजे 2 वेगळे वेगळे स्वभाव, 2 वेगळ्या वेगळ्या सवयी आणि 2 वेगळे विचार, पण तरीही एकाच छताखाली आणि एकाच दिशेने आपल्याला चालायचं असतं. आता आधीसारखं होत नाही. कधी ते मला समजून घेतात, कधी मी त्यांना, आणि असं करत करत आजही नातं इथपर्यंत पोहोचलं आणि आता अजून घट्ट होत चाललं. तुमचंही असंच आहे का? आधी खूप भांडण झालं आणि मग आता मस्त नातं छान घट्ट झालंय? मला कमेंट करून नक्की सांगा. मग संध्याकाळी घरी छान सगळ्यांसोबत सेलिब्रेशन केलं आणि आज सेलिब्रेशन, सरप्राईज, फोटो हे सगळं तर खूप सुंदर होतं. पण त्यापेक्षा सुंदर होतं आमचं नातं, जे हळूहळू आणखीन चांगलं होत चाललंय. तर असा होता आमचा अॅनिव्हर्सरीचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.